हॅलो एव्हरीवन, आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन अँड हाफ लाईफ ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. आज आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहणार आहे फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. कोणती रिएक्शनची ऑर्डर पाहणार आहे? फर्स्ट ऑर्डर. ही जी फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जो आहे हा टॉपिक लास्ट बॅचला म्हणजे जुन्या सिलेबसला मोठा होता, तुम्हाला रिड्यूस होऊन आलेला आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सगळ्यात आधी याच्यासाठी लिहू आपण डेफिनेशन. डेफिनेशन काय लिहितो आपण? रेट इक्वल टू, काय लिहितो आपण? रेट इक्वल टू मायनस डीडीटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, किंवा सी पण लिहू शकता तुम्ही, किंवा यालाच इंटिग्रेटेड रेट इक्वेशन के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर 1. पहा मी काय केलं, हे रेटच्या डेफिनेशन वरून लिहितात आपण, आणि रेट इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए हे रेट लॉ वरून लिहितो. तर दोन्ही इक्वेशन एक सोबत लिहून टाकले मी. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन लिहिलेलं आहे या इक्वेशनला लावू आपण लाईनचं इक्वेशन. लाईनचं इक्वेशन सोबत कंपेअर करायचं तुम्हाला y इक्वल टू mx. कोणतं इक्वेशन लावायचे? y इक्वल टू mx. तसे इक्वेशन आपलं असते y इक्वल टू mx प्लस c. इक्वेशन कोणतं असते आपलं? y इक्वल टू mx प्लस c. y इक्वल टू mx प्लस c जेव्हा आपण यूज करतो तेव्हा सगळ्यात आधी चेक करायचं असतं स्लोप. पहा आता y ऍक्सिस वर घ्यायचंय तुम्हाला रेट, x ऍक्सिस वर घ्यायचंय तुम्हाला इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आणि याचा स्लोप काय आहे? m. मग जर आपण इथे ग्राफ ड्रॉ केला तर ग्राफ कसा येणार? पहा, ज्या पण लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह असतो, ज्या पण लाईनसाठी स्लोप काय असतो? पॉझिटिव्ह, तर त्याच्यासाठी एक स्ट्रेट लाईन काढू आपण पासिंग थ्रू ओरिजिन. आता x वर काय घ्यायचं, y वर काय घ्यायचं? y वर घ्यायचंय तुम्हाला डीडीटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, किंवा तुम्ही इथे लिहू शकता रेट, किंवा काय लिहू शकता? रेट. आणि या साईडला काय घेऊन राहिले तुम्ही? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. म्हणजे हे झालं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आणि या लाईनचा स्लोप. मग स्लोप इक्वल टू काय झालं इथे? के. हा पहिला ग्राफ आहे. आलं लक्षामध्ये? आता इंटिग्रेटेड रेट इक्वेशन काय? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी इंटिग्रेटेड रेट इक्वेशन सिंपल होतं. काय सांगितलं की हे जे इक्वेशन आहे हे कंपेअर करायचं आहे तुम्हाला y इक्वल टू mx, म्हणजे लाईनच्या इक्वेशन सोबत y ऍक्सिस वर घ्यायचं डीडीटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए म्हणजे रेट, x ऍक्सिस वर काय घ्यायचंय? इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, आणि स्लोप काय घ्यायचा आहे? m. m जो आहे तो स्लोप आहे म्हणजे तो आहे k. नाउ इंटिग्रेटेड रेट इक्वेशन आपण काय लिहिलं होतं की इंटिग्रेटेड रेट इक्वेशन साठी लिहिलं तुम्ही k इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय स्मॉल t log to the base 10 concentration of A0 divided by concentration of AT. ठीक आहे. आता या इक्वेशन वरून आपण दोन ग्राफ काढणार आहे. किती ग्राफ काढायचे आपल्याला? दोन. मग दोन ग्राफ जेव्हा आपण काढणार आहे तेव्हा दोन ग्राफ मध्ये डिफरन्सेस काय घेणार ते पहा. याला सोडवूया आपण, याला इथे असं ठेवूया log A0 by AT, A0 by AT. बाकीचं सगळं शिफ्ट करून टाका. इज इक्वल्स टू हा केटी जाऊ दे इकडे, केटी डिवायडेड बाय 2.303. पहा एक आणखीन एक चांगलं इक्वेशन भेटलं आपल्याला. या टीला मी थोडंसं बाजूला ठेवते कारण आपल्याला कंपेअर करायचं आहे इक्वेशनला परत. y इक्वल टू mx. सी नाही, y ऍक्सिस वर घ्यायचं तुम्हाला log A0 by AT हे y ऍक्सिस वर घ्या. त्याच्यानंतर स्लोप झाला k डिवायडेड बाय 2.303, आणि x ऍक्सिस वर काय घ्यायचंय तुम्हाला? तर x ऍक्सिस वर घ्यायचंय टाइम. ओके. देयरफॉर व्हेन वी प्लॉट द ग्राफ कशाचा आहे तर तो पाहून घ्या तुम्ही. तुम्हाला कोणत्या ऍक्सिस वर काय घ्यायचंय? या ऍक्सिस वर घ्यायचंय लॉग ऑफ, ऍक्सिस वर काय घ्यायचं तुम्हाला? लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. ठीक आहे. आणि इकडे काय घ्यायचंय तुम्हाला? या ऍक्सिस वर काय घ्यायचंय? x वर टाइम, टाइम t घ्यायचा x ऍक्सिस वर. जर स्लोप पॉझिटिव्ह येऊन राहिला तर परत तुम्हाला माहिती आहे लाईन कशी ड्रॉ करायची? स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन.
म्हणून अशी लाईन आहे, ज्या लाईनचा स्लोप पॉझिटिव्ह आहे त्यांचे ग्राफ आपण असे काढणार आहे, इंटरसेप्ट नाही आहे प्लस सी. हे इक्वेशन स्ट्रेट लाईनचे इक्वेशन असते. तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये होणार लाईन इक्वेशन y इक्वल टू mx प्लस सी. मग या इक्वेशनशी कम्पेअर करायचं कधी ग्राफ काढताना. मग y ऍक्सिस वर काय ते पाहायचं. आपलं हे y ऍक्सिस वर म्हणून उभा y ऍक्सिस असतो त्याच्यावर घेऊन टाकला. x ऍक्सिस वर टाइम आहे म्हणून x ऍक्सिस वर टाइम घेऊन टाकला. त्याच्यानंतर स्लोप काय आहे k डिवाइडेड बाय 2.303. सी नाहीच आहे तर सी नाहीच नाही म्हणून इथे लिहून टाकू आपण स्लोप. स्लोप इक्वल टू काय आहे. स्लोप इक्वल टू k डिवाइडेड बाय 2.303. समजलं. तर सगळ्यात आधी तुम्हाला हे दोन्ही पण ग्राफ काढायचे आहे आणि लिहून घ्यायचं आहे. दोन्ही पण ग्राफ तुम्ही काढणार आहे. क्लिअर आहे का. पॉज करा स्क्रीन. त्याच्यासोबत आपण असं लिहू rate law for first order reaction is. मग दुसरा पॉइंट ऍज इट इज लिहायचा आहे तुम्हाला. लास्ट मध्ये ए प्लॉट ऑफ रेट वर्सेस initial concentration is a straight line passing through origin. लिहिणं सुरू ठेवा तुम्ही. ग्राफ काढायचा एकदम सुंदरसा. विथ स्लोप इक्वल टू k. त्याच्यासाठी पण थोडी थिअरी लिहू आपण. द ग्राफ ऑफ पहा आपण काय लिहिलं. द ग्राफ ऑफ लॉग ऑफ a0 बाय 80 वर्सेस टाइम इज स्ट्रेट लाइन पासिंग थ्रू ओरिजिन विथ स्लोप इक्वल टू k डिवाइडेड बाय 2.303. ओके. आता लक्ष द्या, टेक्स्टबुक मध्ये या क्वेश्चन मध्ये भरपूर मिस्टेक आहे म्हणून तुम्हाला हा क्वेश्चन जसा मी बोर्डवर लिहून देऊन राहिली तसाच करायचा आहे. तीसरा पण ग्राफ काढून घेऊ आपण. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. इंटिग्रेटेड रेट इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर साठी इंटिग्रेटेड रेट इक्वेशन पाहत आहे तर इथे जो आपण k इक्वल टू 2.303 डिवाइडेड बाय t log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ a0 डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ at. ओके. याचा फॉर्म्युला लावायचा. याला इकडे शिफ्ट करून टाकायचं. मग याला जर शिफ्ट केलं तर काय झालं हे kt डिवाइडेड बाय 2.303 log a डिवाइडेड बाय b म्हणजे log a मायनस b. म्हणून इथे लिहू log ऑफ a0 मायनस log ऑफ at. ठीक आहे. आता या at ला इकडे शिफ्ट करा आणि या kt ला त्या साईडला घेऊन जाते. हे मायनस इकडे येऊन काय होऊन जाते प्लस. म्हणून log ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ at इक्वल टू हे या साईडला शिफ्ट करायचे म्हणजे मायनस k डिवाइडेड बाय 2.303 t प्लस log ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ a0. आलं का लक्षामध्ये काय केलं परत सांगते मी. पहा इथे घेतलं इंटिग्रेटेड रेट इक्वेशन
इक्वेशन फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन काय आहे ते K इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय T लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. इतकं ठीक आहे. मग काय केलं आपण याला शिफ्ट केलं तर हा झाला KT डिवायडेड बाय 2.303. इथे फॉर्म्युला लावला लॉग A अपॉन B चा लॉग A मायनस लॉग B म्हणून लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ऑफ लॉग कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT. आता याला इकडे शिफ्ट केलं तर मायनसचं काय झालं प्लस. इथे काय आहे तर हे जे आहे या साईडला शिफ्ट करायचे तर हे प्लस आहे तर इकडे मायनस म्हणून मायनस KT डिवायडेड बाय 2.303 आणि ही प्लस साइन ॲज इट इज. नाउ कंपेअरिंग विथ स्ट्रेट लाईन इक्वेशन y इक्वल टू mx प्लस c. आता पहा y इक्वल टू mx हा x आहे बरं. मग y इक्वल टू mx प्लस c कंपेअर जर करायचं आपल्याला तर काय करू आपण y ऍक्सिस वर हे घ्यायचंय तुम्हाला x ऍक्सिस वर काय घ्यायचंय तुम्हाला टाइम आणि हा काय आहे स्लोप. म्हणून ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर ग्राफ काढला आपण तर ग्राफ काढला तर कोणत्या ऍक्सिस वर काय घेणार ते पहा. y ऍक्सिस वर काय घ्यायचंय लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT आणि x ऍक्सिस वर काय घ्यायचंय तुम्हाला टाइम. लाईन कशी येते तर लाईन पहा लाईन खूप मजेदार आहे. इथे इंटरसेप्ट पण आहे y ऍक्सिस वर आहे इंटरसेप्ट म्हणून एक लाईन येते विथ निगेटिव्ह स्लोप आणि म्हणून निगेटिव्ह स्लोपची लाईन अशी घसरगुंडी काढायची आहे तुम्हाला. हा वरचा झाला इंटरसेप्ट ज्याचं नाव काय आहे लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0. इथे दाखवूया आपण स्लोप इक्वल लाईनचा स्लोप इक्वल टू काय दाखवायचा मायनस K डिवायडेड बाय 2.303. आलं लक्षामध्ये. आधी तुम्ही हे ड्रॉ करून घ्या तिथे लिहायला जागा नाहीये. त्या ग्राफचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला लिहून देते पण आधी तुम्ही एवढं सगळं कंप्लीट करा. टेक्स्टबुकमध्ये खूप मिस्टेक आहे या क्वेश्चनमध्ये. तुमचं फर्स्ट एडिशनचं टेक्स्टबुक आहे तर तुम्हाला हे जे मी बोर्डवर लिहून दिलेलं आहे फक्त तेवढंच करायचं आहे. तर स्क्रीन पॉज करा लिहिणं सुरू करा.